नमस्कार मित्रांनो, जय हिंद. महाराष्ट्र सुरक्षा बल म्हणजेच MSF बद्दल एक अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे मित्रांनो. बघा, आपल्या चॅनलला यूट्यूबला टेलिग्रामला कमेंट्स होते की सर आम्हाला 13,500 मधील आणि 10,000 मधील उमेदवार कधी बोलवण्यात येतील. तर बघा, प्रशिक्षणासाठी बोलवण्यात येणारे 1151 पुरुष उमेदवारासाठी सूचना. मित्रांनो बघा, 4/4/2025 परवाचं हे पत्र आहे. सविस्तर माहिती बघूया कुठल्या प्रकारचं पत्र आहे आणि किती लोकांची यादी आहे. बघा, 1151 पुरुष उमेदवारासाठी सूचना. राज्य सुरक्षा महामंडळातर्फे महाराष्ट्र राज्य पोलीस शिपाई भरती सन 2021 मधील प्रतीक्षा यादीतील उमेदवारांची महामंडळ सुरक्षा रक्षक कंत्राटी पदासाठी निकष पडताळणी करून भरती प्रक्रिया सन 2023 पासून राबविण्यात येत असून त्यामध्ये आपली पोलीस भरतीतील प्रतीक्षा यादी व इतर पात्र निकष पडताळणी करून आपली अंतिम यादीमध्ये भरती प्रक्रियेद्वारे महामंडळात प्रशिक्षणासाठी निवड करण्यात आली होती. महामंडळाच्या धोरणाप्रमाणे प्रशिक्षणास पाठवण्यासाठी संदेश येऊन 3 संधी देण्यात येतात. त्यानुसार आपणास प्रशिक्षण सत्र क्रमांक 64, 65, 66 मध्ये आपणास प्रशिक्षणासाठी बोलवण्यात आले होते. परंतु प्रशिक्षणासाठी संदेश देऊनही उमेदवाराच्या प्रशिक्षणासाठी प्रतिसाद मिळत नसल्याने निदर्शनात आले. त्यामुळे सोबत जोडलेल्या 1151 यादीतील उमेदवारापैकी जे उमेदवार महामंडळ सुरक्षा रक्षक भरतीच्या प्रशिक्षणासाठी इच्छुक आहेत अशा यादीत नमूद महामंडळाकडे ऑनलाईन गुगल फॉर्मद्वारे अर्ज करणे आवश्यक आहे. जे उमेदवार गुगल फॉर्म भरून प्रशिक्षणासाठी इच्छुक असल्यास महामंडळास कळवतील त्याच उमेदवारांना आगामी काळात होणाऱ्या प्रशिक्षण सत्रासाठी भरती प्रशिक्षणासाठी महामंडळातर्फे बोलवण्यात येईल. तर मित्रांनो बघा, 2 नंबरचा पॉईंट आहे. यामध्ये गुगल लिंक दिलेली आहे. या गुगल लिंकमध्ये तुम्हाला फॉर्म भरणे आवश्यक आहे. सदरची लिंक ही 4/3/2025 ते 10/3/2025. मित्रांनो, 1 आठवडाभर ही लिंक राहणार आहे सायंकाळी 5 वाजेपर्यंत. सदर कालावधीतच गुगल फॉर्म भरून विनंती करण्याच्या उमेदवारांना प्रशिक्षणासाठी संधी देण्यात येईल. गुगल फॉर्मद्वारे नंबर 3चा पॉईंट आहे. गुगल फॉर्मद्वारे विनंती अर्ज करणाऱ्या उमेदवारास प्रशिक्षण इच्छुक नाही असे गृहीत धरून त्यांची नावे महामंडळाच्या प्रतीक्षा विभागातून प्रतीक्षा यादीतून रद्द करण्यात येईल, याची नोंद घ्यावी. तर मित्रांनो, तुम्ही जर गुगल फॉर्म भरला नाही तर ही 1151ची जी यादी आहे यामधून तुमचे नाव कटअप करण्यात येईल. प्रशिक्षणासाठी हजर होताना प्रशिक्षण शुल्क म्हणून अनामत रक्कम 15,000, त्यामधून 10 नॉन रिफंडेबल, 5,000 रिफंडेबल भरणे आवश्यक, याची नोंद घ्यावी. सुरक्षा रक्षक पदाचे 45 दिवसाचे मूलभूत प्रशिक्षणास हजर होताना प्रशिक्षणास सक्षम असल्याचे वैद्यकीय प्रमाणपत्र म्हणजे सिव्हिल सर्जन किंवा MS यांचे प्रमाणपत्र चरित्र पडताळणी म्हणजे पोलीस रिपिशन सादर करणे आवश्यक राहील. नंबर 6, सोबत जोडण्यात आलेले सहपत्र 1 मध्ये प्रशिक्षणासाठी हजर होतानाच्या अटी व शर्ती देण्याची माहिती देण्यात आली आहे. तर बघा मित्रांनो, अश्विनी साना भारतीय पोलीस सेवा पोलीस अधीक्षक तथा महाव्यवस्थापक भरती प्रशिक्षण. मित्रांनो बघा, 1151 पुरुषांची ही यादी आहे. बघा, दिलेलं आहे नाव यामध्ये विजय जाधव ते 1 नंबरपासून सविस्तर तुम्हाला सांगतो. 1151 टेटोल ही यादी आहे 26 पानाची. आणि मित्रांनो, यामध्ये हे 13,500 जे उमेदवार होते यांची ही यादी आहे. आणि याच्यानंतर परत एक 10,000ची यादी आहे. त्यामधील हे नावं याच्यामध्ये कदाचित आहे नाही, कारण की 13,500 मधीलच काही उमेदवार हे आलेले नाही प्रशिक्षणासाठी. यांना 3दा संधी दिलेली आहे. परत यांना कळवलेलं आहे की तुम्हाला वेळोवेळी मेसेज पाठवून संदेश देऊन तुम्ही जर इच्छुक नाही आता कायमचं तुमचं नाव हे प्रतीक्षा यादीमधून काढण्यात येईल. आणि मित्रांनो, या यादीनंतर तुमचे जे 10,000 मधील 2800 उमेदवार आहे जे आझाद मैदान गणेश हॉल मरोड PTS इथे गेलेले होते, बहुतेक या यादीनंतर त्यांची यादी येईल. मला वाटते शेवटची यादी आहे, कारण बऱ्याचशा उमेदवारांचं प्रशिक्षण झालेलं आहे. तरीसुद्धा काही अधिकृत सूचना असली, माहिती असली तर आपल्याला आपल्या व्हिडिओमार्फत कळवण्यात येईल. तर सविस्तर यादी तुम्ही बघू शकता. महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाच्या अधिकृत म्हणजे MSFच्या वेबसाईटवर सुद्धा ही यादी तुम्हाला PDF भेटून जाईल. आणि आपलं जे चॅनल आहे पोलीस भरती 15,000 यामध्ये सुद्धा मी ही लिंक PDF टाकून देईल. तुम्ही सविस्तर बघून घ्या आणि आपले नाव आहे का. आणि सर्वात पहिले तर ही गुगल लिंक जी आहे ही गुगल लिंक कॉपी करून तुम्ही गुगल क्रोमद्वारे भरून घ्या. यामध्ये तुमची जे बेसिक डाटा आहे तो लागेल. 4 ते 10 कालावधीमध्ये ही लिंक भरायची आहे तुम्हाला. ही लिंक भरल्याशिवाय मित्रांनो तुम्हाला प्रशिक्षणासाठी बोलवण्यात येणार नाही. पूर्णपणे सूचना वाचून घ्या. 4/4/2025चे हे पत्र आहे. आणि मित्रांनो, काही पण तुम्हाला अडचण असली तर ऑफिसचा नंबर दिलेला असतो यावरती तुम्ही कॉल करू शकता. तसेच MSF ऑफिस वर्ल्ड ट्रेड सेंटर या ठिकाणी सुद्धा आहे, तिथे जाऊन चौकशी करू शकता काही प्रॉब्लेम असली तर. कारण की बऱ्याचशा उमेदवारांची काही मोबाईल नंबर वगैरे काही आहे नाही अशा पण मेसेजेस होते. तर सविस्तर बघून घ्या मित्रांनो. आणि प्रशिक्षण हे 45 दिवसाचं असतं, ज्यामध्ये तुम्हाला पोलीस ट्रेनिंग सेंटरमध्ये तुमच्या ट्रेनिंग होते. आता 66 बॅच सुरू आहे.
तर बघा 66व्या बॅचसाठी तुम्हाला बोलवण्यात आलेलं होतं, परंतु आता परत संधी देण्यात आली 1151 पुरुष उमेदवारांना. तर जे कोणी इच्छुक असेल त्यांनी आपलं नाव बघून घ्या. सर्वात आधी तर गुगल लिंक भरून घ्या मित्रांनो, कारण की वेळ कमी आहे. तर अशा प्रकारची अपडेट आहे मित्रांनो. परत काही अपडेट असली तर नक्कीच आपल्याला कळवण्यात येईल. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद. जय हिंद.